श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 15 जानेवारी वार गुरुवार आणि आज आलेले आहेत किंक्रांत. मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसांचा असतो आणि या मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणारा दिवस म्हणजे किंक्रांत. हिंदू पंचांगानुसार या दिवसाला कर किंवा करीदिन असेही म्हटले जाते. पुराणिक कथेनुसार संक्रांती देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध याच दिवशी केला होता. हा दिवस संघर्षाचा आणि संहारक शक्तीचा मानला जातो आणि म्हणून शास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण किंक्रांतीचा दिवस हा अशुभ दिवस, अशुभ काळ मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा महत्त्वाची कामे पूर्ण करणं यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर या दिवशी अजिबात केल्या जात नाही. तसेच असे सुद्धा म्हटले जाते की जुन्या काळापासून किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास करणं वर्ज्य मानलं जातं. या दिवसाला करीदिन म्हटले जात असल्याने प्रवासात अपघात किंवा अडचणी येऊ शकतात असा समज आहे. शक्य असल्यास या दिवशी घरीच राहून विश्रांती करावी, देवांचे नामस्मरण करावे. त्याचबरोबर या दिवशी केस किंवा नखे कापू नका. या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा सहारक लहरींशी जोडलेली असते. त्यामुळे या दिवशी केस धुणे, नखे कापणे किंवा दाढी करणे किंवा घरात वादविवाद करणे, कटकटी करणे असं केल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच या किंक्रांतीला खास करून महिलांनी काही गोष्टींचे पालन करायचे असते. या किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी सकाळीच वेणी घालावी, मोकळ्या केसांनी घरातील कामं करणं आवर्जून टाळावं किंवा घरातील कचरा काढणं सुद्धा अशुभ मानले जाते. असं केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते आणि म्हणून अजूनही आपल्या गावाकडे आजी आजोबा किंवा जे काही जुने व्यक्ती आहेत तर या प्रथा पाळतात आणि म्हणून आपल्याला देखील शक्य असेल तर या गोष्टी आपण पाळायच्या आहेत. त्याचबरोबर शास्त्रानुसार किंक्रांतीचा दिवस हा शांत राहण्याचा दिवस आहे. या दिवशी घरामध्ये कटकट, भांडण किंवा कोणाचाही अपमान करू नये. घरातील कलहामुळे नकारात्मक शक्तींना वाव मिळतो, ज्यामुळे वर्षभर घरात अशांतता राहू शकते. वर्षभर आपल्याला संकट, अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही वाईट गोष्टी करू नका. या दिवशी जितक्या तुम्ही चांगल्या गोष्टी कराल तितक्या वर्षभर तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी घडतील. तुम्ही आज काही वाईट गोष्टी केल्या, वाईट कृत्य केलं तर त्याचे परिणाम हे तुम्हाला संपूर्ण वर्षभर भोगावे लागत असतात आणि म्हणून मी तुम्हाला जे काही नियम सांगितले तर ते आवर्जून पाळायचे आहेत. आता किंक्रांतीचा जो दिवस आहे तर या दिवशी बघा, ज्या काही नकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि हा जो किंक्रांतीचा दिवस आहे तर हा आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी, दरिद्रता, शत्रू नष्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणून या दिवशी घरामध्ये काही उपाय जे आहेत तर ते आवर्जून केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गुरुवार किंक्रांतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. घरातील कटकटी, नजरबाधा, शत्रुत्रास हा फक्त 24 तासात संपेल. घरात अखंड लक्ष्मी वास करेल, घरातील गरिबी ही दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज किंक्रांतीला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत तुम्ही करायचा आहे. कारण कोणतेही उपाय किंवा उतारे करण्यासाठी हा जो काळ असतो, ही जी वेळ असते तर ती खूप महत्त्वाची असते. या वेळेमध्ये आपण काही उपाय, सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किंक्रांतीचा जो दिवस आहे ना, हा नकारात्मकता, नजरबाधा, दरिद्रता, अलक्ष्मी, दुःख दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी घरामध्ये खास काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते.
आणि म्हणूनच आपण आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही समस्या या असतातच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. असं एकही घर नसेल की त्या घरामध्ये समस्या नाही. आणि या समस्यांचं निवारण होण्यासाठी आपण काही विशेष तिथीवरती उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, क्लेश, मतभेद होत असेल, मग ही भांडणे आई मुलांची असेल, पती पत्नीची असेल, किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहे ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल, तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा नसेल, किंवा सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नाही, आलेला पैसा हा घरातून कोणत्या कारणाने निघून जात असेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, किंवा घरामध्ये कोणतीही गोष्ट ही निर्विघ्नपणे पार पडत नसेल, किंवा कोणतीही गोष्ट ही चांगली घडत नसेल, सतत काही ना काही संकट अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील, किंवा तुमच्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आपण आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करणार आहे. उपाय हा अतिशय सोपा आहे, परंतु खूप प्रभावी आहे. आता हा उपाय आपल्याला सायंकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्या. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहेत. आता लिंबू घेताना ज्या लिंबावरती रेषा असतात बघा, काही लिंबावरती 2 रेषा असतात, काही लिंबांवरती एक अशी उभी लाईन असते, तर असं लिंबू तुम्हाला घ्यायचं नाही. फक्त एक पिवळसर किंवा कच्चं म्हणजे असं हिरवं लिंबू असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त ज्या लिंबावरती उभ्या रेषा असतात तर ते लिंबू तुम्हाला घ्यायचं नाही. प्लेन असं तुम्हाला पिवळं किंवा हिरवं लिंबू जे आहे तर ते घ्यायचं आहे. यानंतर सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर आसन टाकून त्या आसनावरती लिंबू हे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला बसायचं आहे. यानंतर तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, आपल्या स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. आणि हे जे लिंबू आहे तर हे आपल्या घरामध्ये प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचं आहे, म्हणजे भिंतींना लावायचं आहे. आपल्या घरामध्ये बघा, आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहत असते. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये आपण वाईट बोलतो ना, तेव्हा ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. आणि जेव्हा आपण आपल्या घरात चांगलं बोलतो तेव्हा सुद्धा ती तथास्तु म्हणत असते. जेव्हा आपल्या घरात आपण वादविवाद, कटकटी करत असतो किंवा कोणाला अपशब्द बोलत असतो, तेव्हा ती वास्तुदेवता प्रत्येक वेळी तथास्तु तथास्तु म्हणत असते. आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये दोष जे आहे तर ते वाढत जातात. आणि हेच दोष दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे. म्हणून हे लिंबू जे आहे ना ते आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचं आहे. आणि टच करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर लिंबू जे आहे ना ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे. आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला लिंबू हे उंबरट्याच्या मधोमध ठेवायचं आहे. आणि घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला 7 वेळा हे जे लिंबू आहे तर हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून घ्यायचं आहे. यानंतर घराच्या बाहेर लिंबू घेऊन जायचं आहे. आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या 4 फोडी करायच्या आहेत, 4 खापा करायच्या आहेत. आणि 4 दिशेला 4 तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. आता फेकल्यानंतर बघू नका कुठे पडली, कशी पडली, बघायचं नाही, फक्त फेकायचे आहेत. सरळ तुम्हाला घरी यायचं आहे, कुठेही जायचं नाही. सरळ घरात यायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवून स्वामींना मुद्रा करायचा आहे. आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत. आता हा उपाय करत असताना बघा, तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. म्हणजे काय, तुम्ही उपाय करण्यासाठी बाहेर चालले आहे आणि तिथेच कोणातरी सोबत तुम्ही गप्पा मारत बसले, किंवा येताना तुम्ही कोणातरी सोबत गप्पा मारत बसले, असं करू नका. उपाय हा तुम्हाला कंटिन्यू न बोलता करायचा आहे. फक्त स्वामींचं नामस्मरण करत हा उपाय तुम्ही करून बघा. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही बघितलं असेल की आपण अमावस्येला सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लिंबू आणि मिरची जी आहे तर ती लटकत असतो किंवा लावत असतो. कारण लिंबामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ना तर ती आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते, पॉवर असते. म्हणून आपण लिंबू मिरची जी आहे तर ते मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो. आणि आज किंक्रांतीला आपण हा जर उपाय केला ना तो सुद्धा खूप प्रभावी ठरत असतो.
म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, सतत हट्टीपणा करतायत, चिडचिड करतायत, सांगितलेलं ऐकत नाही किंवा मुलांनासुद्धा बाहेरच्या व्यक्तींची नजर लागत असेल. आता लहान मुलांना बाहेरची नजर प्रत्येक वेळी लागते असं नाही. घरातील आईवडिलांची सुद्धा मुलांना नजर लागत असते. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक लिंबूच लागणार आहेत. सांगितल्याप्रमाणे चांगलं पिवळसर लिंबू घ्यायचं आहे आणि फक्त हे जे लिंबू आहे ना, हे तुम्हाला तुमच्या मुलांवरून घड्याळाच्या दिशेने डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचं आहेत. आणि यानंतर हे जे लिंबू आहे तर हे तुम्हाला गॅसवरती ठेवून ते जाळायचं आहे. जेव्हा हा लिंबू तुम्ही गॅसवरती जाळणार आहे किंवा चुलीमध्ये जाळणार आहे, त्यावेळी लिंबू हा कोणताही आवाज न करता लगेच जर जळाला तर तुमच्या मुलांना कोणतीही वाईट नजर किंवा बाहेरची नजरबाधा झालेली नाही. आणि जर लिंबू पहिल्याच प्रयत्नात म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ठेवला आणि तो आवाज करू लागला तर तुमच्या मुलांना थोडीफार नजर जी आहे तर ती लागलेली आहे. किंवा मग तुम्ही लिंबू जाळल्यानंतर त्यावर सुरकुत्या पडल्या किंवा त्यातून असा घाण वास आला, दुर्गंधी आली, तर मध्यम आकाराची जी काही आपल्या मुला नजर जी आहे तर ती लागलेली आहेत. आणि जर जांभळ्या रंगाचा धूर हा लिंबामधून निघाला, लिंबू लगेच जळाला किंवा लिंबू जाळताना त्यातून जर जास्त काही असा आवाज येत असेल तर नक्कीच तुमच्या मुलांना खूप जास्त तीव्र अशी नजर दोष किंवा नजर बाधा जी आहे तर ती झालेली आहेत. म्हणून तुम्ही किंक्रांतीला हा उपाय सुद्धा मुलांसाठी करू शकता. आता लक्षात ठेवायचं आहे, मुलांसाठी हा उपाय जर तुम्ही करणार असेल तर तुम्हाला एका मुलासाठी 1 लिंबू वापरायचा आहे. पुन्हा तोच लिंबू दुसऱ्या मुलासाठी चुकूनही वापरू नका. तर असा एक नियम तुम्ही पाळून हा उपाय मुलांसाठी करू शकता. हा उपाय देखील खूप जास्त प्रभावी आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता. तसेच जर तुमच्या घरामध्ये एखादी सतत व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी मोठी व्यक्ती आहे सतत चिडचिड करत आहे, तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही असा सेम उपाय जो आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर बघा, आज किंक्रांतीला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा तुम्ही नक्की लावा. जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावला तर कोणतीही नकारात्मकता किंवा कोणतीही वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही दिवा नक्की लावा. तुम्ही बऱ्याच जणांच्या घराच्या बाहेर बघितलं असेल की नित्यनेमाने दिवा लावला जातो. त्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. त्या घराला कधीही बाहेरची नजर बाधा जी आहे तर ती होत नाही. परंतु तुम्हाला जर प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर आज किंक्रांतीला तर तुम्ही हा दिवा नक्की लावा, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला आज किंक्रांतीला संध्याकाळी 2 कापूरवड्या या नक्की जाळायच्या आहेत. कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये 2 कापूरवड्या घ्या आणि त्या फक्त तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. त्याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्या घराची, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.